ती रिंगटोन ऐकल्यासारखी वाटतेय, पण नक्की कुठे? वाव मम्मा, आजचा वरणभात टेस्टी झालाय. मस्त. थँक्यू. अहो, काय झालं? स्वतःच्या मुलाचं जराही कौतुक नाही ना तुम्हाला? एवढी त्याने स्वकर्तृत्वाने आपल्या सुनेला गाडी घेतली. आनंद साजरा करायचा दूर, तुम्ही काय केलं? त्याला फोन करून बोलावून घेतलं. हेच बाहेरचं कोणी असताना केवढे सत्कार समारंभ केले असते तुम्ही. पण आपल्या सख्ख्या मुलाचं कर्तृत्वाचं काही कौतुक नाही. त्याला एका शब्दाने पण बोलला नाहीत शाब्बास बाळा म्हणून. सदा, स्वानंदी कुठे दिसत नाहीये. तब्येत बरी आहे ना तिची? एक काम कर, तू आउट हाऊस मध्ये जाऊन बघून ये आणि जाताना तिच्यासाठी डबा पण घेऊन जा. आणि हो, ती नाही म्हणेल पण तिला सांग साहेबांनी सांगितलंय म्हणून. जा, जेवणाचा डबा घेऊन जा. हो साहेब. सदा, काय त्यांनी सांगितलं की हो साहेब म्हणून निघालास? जाऊन पापड आण जा. काय तुम्ही जिच्यासाठी डबा पाठवताय तिचा पाय घरात टिकत नाही. तिचा नवरा तुरुंगात गेल्यापासनं स्वानंदी वाटेल तिकडे भटकायला लागली. एकदम हुंडारायला लागलीये. वाटेल तेव्हा जाते, वाटेल तेव्हा येते. आजही कुठेतरी फिरायलाच गेली असेल म्हणून अजूनपर्यंत आली नाही, आणि म्हणून आउट हाऊसला कुलूप आहे. आपल्या मुलाच्या गुणांकडे दुर्लक्ष करून त्या मोलकरणीची काळजी करणं कमी करा तुम्ही. बस झालं आता. इतक्या रात्री स्वानंदी कुठे गेली असेल? अहो अहो, जेवताय ना? हो. काय सांगतेस तू? खरा कल्प्रिट सुजित आहे? काय नाव काय बोललीस तू त्या कंपनीचं? गणेश मशीन्स. मला एवढंच कळलं त्या कंपनीचं नाव गणेश मशीन्स आहे. त्या कंपनीचा पत्ता बी माहिती नाही. त्याच विचार. एक मिनिट. काय म्हणालीस तू? गणेश मशीन. स्वानंदी, ही आय गेस ही तीच कंपनी आहे जी कंपनी मुंबईच्या बॉर्डर वरती आहे. अगं, त्या कंपनीच्या मॅनेजरची एकदा चौकशी होत होती तेव्हा मी त्या कंपनीत गेले होते. आय गेस ती हीच कंपनी आहे. स्वानंदी, ह्या अशा कंपनी ना मुंबईच्या बाहेर असतात आणि इथे बरेच इल्लीगल बिझनेस चालू असतात. जेसी, आपल्याला त्या कंपनीत जायला हवं आणि पुरावे शोधायला हवे. हो, जाऊ आपण त्या कंपनीत. पण अगं आत्ता कुठे? किती रात्र झाली बघ. आपण आता घरी जाऊ. हीच तर वेळ आहे ना. हीच बेस्ट वेळ आहे कंपनीत जायची. कारण परत कुणाला तरी कळलं की मी काहीतरी शोधाशोध करतेय तर परत ती सुद्धा कंपनी रातोरात बंद व्हायची. आणि मला ती रिस्क नाही घ्यायची. आपल्याला आत्ताच्या आत्ता तिथे जाऊन पुरावे शोधायला हवेत. हा, करेक्ट. स्वानंदी, हे ते वॉचमॅन आहे अगं. तू रेडी राहा. रेडी राहा म्हणजे काय? तू फक्त रेडी राहा. कोण आहे तिकडे? तो गेलाय. चल चाल पटकन. हा, वर्कशॉप इकडेच मिळेल आपल्याला काही ना काही. नाही अगं, इथे काही नसणार आपल्याला. आपण ना अकाउंट्स मध्ये जाऊ. इकडे आपल्याला सगळे प्रूफ मिळतील.
इकडे चेक कर, मी कपाटात बघते. हा. जेसी, इकडे बोल, काय झालं? सीसीटीव्ही म्हणजे इथे कोण येतं कोण जातं हे सगळं सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं असणार. आपल्याला सीसीटीव्ही फुटेज बघायला हवं, त्यातच आपल्याला काहीतरी सापडेल. त्याचे क्लिअर फुटेजेस आपल्याला पीसी मध्ये सापडतील. बाजूला स्वानंदी, ही बघ, ही फाईल चेक कर. जेसी 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 सुजित सर, आत्ता सापडलाय सुजित आपल्या जाळ्यात. स्वानंदी, आता सुजित जेलमध्ये आणि मणी सर बाहेर. एक काम कर, हे फुटेज रेकॉर्ड करून घे, पटकन कर ग. जेसी सीसीटीव्ही फुटेज तर आपल्याला सापडलंय, पण हे जे पेपर्स आहेत ते पण लागतील ना आपल्याला, म्हणजे पोलिसांना पुरावा द्यायला. हे पेपर्स ना ह्यांनी इथेच कुठेतरी ठेवले असतील स्वानंदी. थांब, आपण इथेच चेक करूयात. हे बघ, तो माणूस दिसला तुला? हा, त्याने चेअरच्या मागच्या ड्रॉअर मध्ये ठेवले ते पेपर्स. इथे आहे ड्रॉवर. स्वानंदी, हे बघ, स्वानंदी, हे बघ. त्यांनी नवीन मशीन जुन्या मशीनची एक्सचेंज केली आणि बघ, इथे सरपोतदारांची सिग्नेचर. हो ग, पण सरपोतदार साहेबांनी नवीन मशीनच्या जागी जुनी मशीन का आणली असेल? फॅक्टरीमध्ये ऍक्सिडेंट व्हावं म्हणून? नाही ग, मला पण काही कळत नाही. म्हणजे मला त्यांचा उद्देशच कळत नाही ह्यामागचा. जेव्हा सुजित आणि सरपोतदारांना पोलीस पकडतील आणि ते कन्फेशन देतील तेव्हाच कळेल आपल्याला. बरोबर आहे तुझं. सुजित सरांना आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागेल. आपण एक काम करू, आपण हे सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जाऊ, पोलिसांना हे सगळे प्रूफ्स देऊ. स्वानंदी, काहीतरी चुकतंय, काहीतरी घडतंय जे माझ्या लक्षात येत नाहीये. पण काय? आता इतक्या उशिरापर्यंत स्वानंदी घराबाहेर कशी? कुठे गेली असेल? अजून कशी आली नाही? असं ह्या आधी कधीच झालेलं नाहीये. बघायला हवं. काय काय झालं? मी जरा जाऊन आलो, तू झोप. अहो पण नक्की झालंय काय? अरे आता कुठे गेले असतील हे?
हो मॅडम, कुठं निघाला? मला मणी सरांना भेटायचंय. हे बरं आहे यांचा, जो तो उठसूट त्या मनीला भेटायला येतोय. अहो मॅडम, हे पोलीस स्टेशन आहे, कुठलं हॉटेल नाही. कधी पण या आणि कोणाला पण भेटा. हे बघा, तुमची भेटायची वेळ संपली आहे. तुम्ही आता जा आणि उद्या या. मला भेटायचंय त्यांना. हो मॅडम, अहो तुम्हाला सांगितलं ना भेटता येणार नाही. तुम्हाला काय वेगळ्या भाषा सांगू का? हा, चांगल्या घरचे दिसताय, चांगले शिकलेले दिसताय, आणि तरी बी असं वागताय. जा बरं घरी तुम्ही, चला. अहो मला खरंच भेटायचंय, माझं काम आहे त्यांच्यात. मला हा साहेब बोला. काय गडबड आहे? हो साहेब बघा ना, त्यांना म्हणलं की भेटता येणार नाही तर म्हणतात की मनी सरांना भेटायचंय, मनी सरांना भेटायचंय. हो मॅडम, ही काय वेळ आहे का आरोपीला भेटायची? नाही साहेब, ही वेळ मणी सरांना फक्त भेटायची नाहीये, तर त्यांना निर्दोष सिद्ध करून घरी घेऊन जायची. पुरावे. हे कसले पुरावे? मणी सर निर्दोष असल्याचे पुरावे. खरा गुन्हेगार कोण आहे हे स्पष्ट सांगणारे पुरावे. तरी मी सगळ्यांना सांगत होते की मणी सरांनी काहीच केलं नाहीये, मणी सर इनोसेंट आहे, पण कोणी माझं ऐकूनच घेत नव्हतं. हे पुरावे घ्या, बघा. यात स्पष्टपणे दिसतंय की खरा गुन्हेगार सुजित सरपोतदार आहे. हे पुरावे बघा आणि मणी सरांना लवकरात लवकर सोडा. तिला सत्य कसं कळलं आणि काय पुरावे आणले तिने? आता मी काय करू? अरे वा, फारच छान. नाही म्हणजे तुम्ही पोलिसांचं काम करताय, फार छान. पण मॅडम एक काम करा, तुम्ही आता घरी जा, उद्या या. काय आता रात्र झाली आहे ना, त्यामुळे प्रोसेस नाही होऊ शकत. तुम्ही उद्या सकाळी या, मी कळवतो तुम्हाला. गुड नाईट. एक मिनिट, अशी काय प्रोसेस आहे की तुम्ही आत्ता नाही करू शकत? आम्ही सगळे पुरावे सादर केलेत ना तुमच्या समोर. मग आणि हे बघा, तुमचा काही एक अधिकार नाहीये असा निर्दोष व्यक्तीला डांबून ठेवायचा. मॅडम म्हणजे आता पोलिसांचे अधिकार तुम्ही आम्हाला शिकवणार? कारण की कधी कधी गरज पडल्यास ना जनतेच्या सेवकांना ना जनतेने समजावून सांगावं लागतं. आणि मी एक पत्रकार आहे हो, अन्यायानं वाचा फोडण्याचं काम माझं आहे. आणि मला बरोबर कळतं जनतेसमोर कसं वागायचं ते. त्यामुळे आता तुम्ही तुमची प्रोसेस लवकर कंप्लीट करा, आम्ही इथेच वेट करू. ठीक आहे. मग तुम्ही जे काही पुरावे दिले आहेत ते आम्हाला थोडे व्हेरीफाय करावे लागतील, त्याला वेळ लागेल. तोपर्यंत थांबा तुम्ही. हो, पण मणी सर निर्दोष सिद्ध होणारच आहेत ना, त्यामुळे प्लीज मला भेटू द्या त्यांना एकदा. ठीक आहे मॅडम, फक्त तुम्ही भेटू शकता, फक्त तुम्ही. थँक्यू. तुम्ही इथेच थांबा. मणी सर, मणी सर, हो मी आलीये. स्वानंदी, मणी सर, मणी सर, हे काय तुमचं अंग तापलंय, ताप आहे तुम्हाला? तुम्ही कोणाला सांगितलं नाही का? तुम्ही गोळी वगैरे नाही मागितली का? काय अवस्था झाली आहे मणी सर तुमची? स्वानंदी, मी ठीक आहे, पण तुम्ही इथे का आलात? मी तुम्हाला बोललो ना स्वानंदी, इथे नका येत जाऊ, आपल्या बाळावर वाईट परिणाम होईल त्याचा. आणि तुम्ही अशा थकलेल्या का दिसताय? तुम्हाला बरं वाटत नाही? तुम्हाला त्रास होतोय कसला? नाही मणी सर, मी तुम्हाला सोडवायला आलीये. काय? हो मणी सर, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. गर्दीतही एकटं वाटतं मला तुम्ही नसल्यावर. घर खायला उठतं आपलं. माझ्या जगण्याला काही अर्थच उरला नाही असं वाटतं मला. स्वानंदी, मी तुमची घालमेल समजू शकतो, पण आता पोलिसांनी सांगितलं की इथून पुढचे काही महिने मला इथे जेलमध्येच राहावं लागेल. तेव्हा प्लीज तुम्ही पण तुमचा वेळ फुकट वाया घालवू नका. हे बघा, शेवटी कायद्यापुढे आपण काहीही करू शकत नाही. मणी सर, ज्या कायद्याने तुम्हाला तुरुंगात टाकलं ना, त्याच कायद्याच्या मदतीने मी तुम्हाला सोडवायला आलीये. हो, मला पुरावे सापडलेत. खरा गुन्हेगार कोण आहे हे कळलंय मला.
आणि सगळे पुरावे मी पोलिसांना दिले. ते बघतील आणि लगेच सोडतील तुम्हाला. काय कोण आहे खरा गुन्हेगार? जेसी 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 सुजित सर. स्वानंदी जर खरं बोलत असेल ना तर सुचितराव गेले 12च्या भावात. हो साहेब, ती पत्रकार बाई आहे ना, ती लय पेटली आहे. मी काय म्हणतो, तुम्ही बघा तरी काय पुरावे त्यात. यावर तर सरपोतदार साहेबांची सही आहे. काय सांगता साहेब? साहेब एक काम करा, तुम्ही तो मोबाईल बघा. नाही म्हणजे त्याच्यामध्ये कुठला व्हिडिओ काढलाय ते तरी कळेल. झाली का आता पंचायत? अहो साहेब, ती बाई आहे ना, ती बाहेर उभी आहे, त्या मणीला घेऊन जायला आली. आणि तुम्हाला सांगतो साहेब, माहिती आहे कमिशनर साहेबांची ऑर्डर आहे की काही झालं तरी मणीला सोडायचं नाही. अहो तेच तर, पण करायचं काय साहेब? तेच मला कळत नाही काय करावं. मी एक काम करतो, कमिशनर साहेबांना फोन करतो आणि त्यांनाच विचारतो काय करायचं ते. हा, हे बेस्ट राहील साहेब. जय हिंद सर. सर मी इन्स्पेक्टर कदम बोलतो. सर इथे एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. ठीक आहे सर, बघतो मी काय करायचं ते. थँक्यू सर. जय. अशी काय प्रोसेस आहे की यांना व्हेरिफिकेशनला इतका वेळ लागतोय? एवढा सरळ सरळ एव्हिडन्स दिलाय ह्यांना, तरी सुद्धा इतका वेळ लागतोय. पोलीस ना नक्कीच काहीतरी घोळ घालतात. हॅलो फ्रेंड्स, लवकरात लवकर तुमची प्रेस बंद करा आणि इकडे पोलीस स्टेशनला या. माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. उद्याच्या हेडलाईनमध्ये असेल आणि ती मणी बाबतीत आहे. बाय, सी यू. मी मनी सरांना सुजित सरांचं नाव सांगू की नाही? त्यांना काय वाटेल ते ऐकून? स्वानंदी, कोण आहे खरा गुन्हेगार? कोणी केलं हे सगळं? मणी सर खरा गुन्हेगार. हे बघा, तुम्ही मला आतमध्ये जाण्यापासून थांबवू शकत नाही. बाजूला तुम्ही, बाजूला मला जाऊ देत ना. हे बघा, मी त्यांच्या केबिन मध्ये त्यांना भेटायला चालले, घरात नाही चालले. आणि पोलीस स्टेशन हे पब्लिक प्लेस आहे आणि मी नागरिक आहे, त्यामुळे मी जाऊच शकते. आणि तुमचे साहेब आहेत ना, जनतेचे सेवक आहेत आणि मी जनता आहे. जेसी, मणी सर मी आलेच. हो पण स्वानंदी बाजूला व्हा तुम्ही. बाजूला होताय का? मला जाऊ द्या बघा ना. मॅडम, तुम्हाला शेवटचं सांगतो, तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाहीये. मला आतमध्ये जायचं. ऐका मॅडम. इन्स्पेक्टर, व्हॉट काइंड ऑफ जोक इज दिस? हे काय चालवलंय तुम्ही? मला आतमध्ये येऊ देत ना. मी कधीच बडबडते, तुम्ही काही रिॲक्टही नाही करत आहात. काय चालवलंय हे? मला जेसी काय झालं? काय एवढी संतापलीयस? स्वानंदी, संतापून हे तर काय करू ग? अगं, आपण एवढा क्लिअर स्पष्टपणे त्यांना एव्हिडन्स दिलाय, तरी पण ते काहीच करत नाहीये. त्यांनी अजून मनीला सोडवलं नाहीये. अजून काय करायचं बाकी आहे? बोल ना त्यांना. अरे बोला साहेब. सोडा द्या. या मॅडम, या तुम्ही. हो रणरागिनी मॅडम, तुम्हाला काय वाटलं? पोलीस स्टेशन मध्ये येऊन तुम्ही धिंगाणा केला म्हणजे पोलीस प्रेशर मध्ये येतील? थोडं शांत व्हा. वेळ लागतोय. त्याचं कारण की तुम्ही दिलेले पुरावे मी व्हेरीफाय करत होतो आणि आता मला कळलंय की तुमचे हे पुरावे तकलादू आहेत. तकलादू आहेत म्हणजे? साहेब अहो, त्या पेपरवरती सरपोतदार साहेबांच्या सह्या आहेत ना. मग हा पुरावा पुरेसा नाहीये का? नाही मान्य ना,
याच्यावरती सरपोतदार साहेबांची सही आहे मान्य, पण ही सही सरपोतदार साहेबांनीच केली आहे, कशावरून? काय आमच्याकडे ना रोज 4 केस येतात फॉर्जरीच्या. फॉर्जरी म्हणजे खोट्या सह्या केल्याच्या. त्यामुळे ही सही सरपोतदार साहेबांची आहे कशावरून? थोडी प्रॅक्टिस केली की अशी सही कोणी करू शकतो. त्यामुळे हा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. आणि सीसीटीव्ही फुटेज हो त्यात तर स्पष्ट दिसतंय ना कोण गुन्हेगार आहे ते. कसलं सीसीटीव्ही फुटेज मॅडम? हे बघा, यात काही फुटेज बिटेज नाही. काय आमचा वेळ फुकट घालवण्या अगोदर आम्हाला काय देताय ना ते थोडं चेक करायचं.